निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार। 33 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार। शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। आता शेतकऱ्याची आता कामचीच प्रतीक्षा आता संपलेली आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता पीक विम्याचा बघा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। म्हणजेच की ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही बातमी शेतकरी मित्रांनो बघा वृत्तपत्रामधून समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता सर्वात मोठी ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची तारीख सुद्धा आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली, म्हणजेच की आज सकाळपासून तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे। आता कोणते शेतकरी पात्र आहे, त्याचप्रमाणे कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे, त्यांची यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आता बघा तुम्ही पाहू शकता की बघा 2022, 2023 आणि 2024 आणि मे महिन्यातील 2025 या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता, कारण की बघा पीक विम्याचा वाटप सुरू झालेला असून प्रत्येक जिल्ह्यात 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी आलेले आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही नक्की तपासा। आता बघा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचे नावही या यादीत आहे। मागील 3 वर्षाचा म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 2022, 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रपणे दिला जात आहे। त्याचप्रमाणे बघा भात पिकासाठी शेतकरी मित्रांनो 50,000 रुपये, ज्वारी पिकासाठी बघा 33,000 रुपये पीक विमा मिळणार। त्याचप्रमाणे बघा बाजरी पिकासाठी शेतकरी मित्रांनो 32,000 रुपये पीक विमा मिळणार। त्याचप्रमाणे बघा भुईमूग पिकासाठी शेतकरी मित्रांनो 45,000 रुपये पीक विमा मिळणार। तसेच बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकासाठी 55,000 रुपये, त्याचप्रमाणे मूग पिकासाठी बघा 28,000 रुपये अशा प्रकारे पीक विमा मिळणार। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता उडीद पिकासाठी सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 25,000 रुपये पीक विमा मिळणार। त्याचप्रमाणे तूर पिकासाठी सुद्धा 47,000 रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पीक विमा जमा होणार। त्याचप्रमाणे सर्वात जास्त म्हणलं की शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त पीक विमा हे कापूस पिकासाठी मिळणार आहे, म्हणजेच की बघा 60,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात मिळणार। ज्या शेतकऱ्याचं कापूस पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला 60,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळणार आहे। आणि मका पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा 36,000 रुपयेपर्यंत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। सर्वप्रथम बघा आता कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 75% हिस्सा जमा होणार आहे। त्याचप्रमाणे हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 आणि 2025 मधील सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे। 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा काल पहिला टप्पा जमा झालेला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचं वाटप सुरू झालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचं वाटप सुरू होणार आहे, कारण की काल पहिला टप्पा वाटप झालेला आहे। आता ज्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे त्या खात्यात आज सुद्धा सकाळ सुद्धा पहिल्या टप्प्यातील पैसे जमा होणार आणि दुपारच्या टप्प्यात बघा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार जेवढे काय राहिलेले शेतकरी आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले। बघा बाकी शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे कालच पैसे मिळाले का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो भरपूर काही शेतकऱ्याला पैसे जमा झालेले नाही, त्यांचं कारण काय असू शकतं हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत। बघा आता वाटपाची गती वाढणार आहे, कारण की 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि त्यांनी विमा भरला होता
त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वी सरकारकडून आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वी सरकारकडून आलेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्यांना 30,000 ते 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे. कृषी विभागाने सांगितलं आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता. त्यामुळे सरकारने मागील 3-4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. बघा भरपूर शेतकऱ्याला, काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला आणि काही शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा पीक विमा मिळाला नाही आहे. त्यामुळे बघा आता शेतकरी मित्रांनो, DBD आणि इतर जिल्ह्यामधील वाटप होणार आहे. आता बघा गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आज दुसऱ्या टप्प्याचा उरलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण की बघा DBD डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे खात्यात येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो आणि कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली असून दुपारी 1 वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे डायरेक्ट आता जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, या पीक विम्यासोबत काही अटीसुद्धा सरकारनं लावण्यात आलेल्या आहे. आता बघा अटी आणि सरकारी आदेश काय. आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे. या 16 जिल्ह्याची यादी बँकेनं दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाचे काम केले आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघा, आता तुम्हाला सांगण्यात येणार आहे. आता 75% अग्रमी पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे. आता कोणते शेतकरी आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 75% हे हिस्सा जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा पीक विम्याच्या इतिहासात असा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत कधीच जमा झालेला नाही. आतापर्यंत 10 वर्षाच्या इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता. आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळत आहे. पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता दुसरा टप्पा सुद्धा आजपासून सुरू झालेला आहे. आज 16 जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे. आता 16 जिल्हे कोणते आहे हे सुद्धा सांगण्यात येणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सोडण्याचा निर्णय झालेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सर्व बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. या पीक विम्यासाठी काही महत्त्वाची अटी घालण्यात आलेल्या आहे. ज्या शेतकऱ्यावर या अटीची पूर्तता करतील त्यांना पीक विमा डायरेक्ट त्यांच्या खात्यात आता जमा होणार. बघा, ज्या देशातील पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारनं सांगितलं आहे की त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावी. ती जमा केल्यावर त्यांना 100% पीक विमा मिळणार. राज्य सरकारने यासाठी 3,100 78 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमाचा SMS आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता. ते कोणत्या गोष्टी आहे बघा, तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का हे सगळ्यात पहिले तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर म्हणजेच की बघा तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे का हे सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो त्यांची यादी समोर आलेली आहे. सर्वप्रथम बघा पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी बँकेची e-KYC केलेली आहे त्या शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारनं सांगितलं आहे की त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावी. ती जमा केल्यावर त्यांना 100% पीक विमा मिळणार. राज्य सरकारने डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यात अजूनसुद्धा पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.